आणि यानंतर मी स्टेजवर बोलावणार आहे सूरनवा ध्यासनवा मधल्या सगळ्यात छोट्या कॉन्टेस्टंटला. या मुलीने सुद्धा या पर्वामध्ये खूप धमाल केली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंतरा कुलकर्णीचं. नमस्कार बदलापूरकर. अंतरा तू पुढे ये, तू इतकी छोटी आहेस की तू दिसतच नाही आहेस लांबून. तर ही आहे अंतरा आणि हे आहे सूरनवा ध्यासनवाच्या या पर्वाचं शेंडेफळ. आणि अंतरा तुला पण मराठी येत नाही नीट बोलता? ॲक्च्युली मी कर्नाटकामधून आहे. अच्छा. मी बोलते मराठी पण खूप फंबल करते आणि पण तुला मराठी व्यवस्थित कळतं, समजतं? हो हो कळतं. आणि खरं तर छान बोलता पण येतं. हां. पण मला सांग, इतक्या छोट्या वयामध्ये जेव्हा एक एवढा मोठा मंच मिळतो आणि तुझं स्वतःचं गाणं मिळतं तेव्हा कसं वाटतं? कारण जेव्हा कॉन्सर्ट्सना मोठे मोठे गायक सुद्धा जातात तेव्हा सुरुवातीला त्यांना इतर गायकांची गाणी गावी लागतात आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं ओरिजिनल सॉन्ग कलर्स मराठीमुळे, सूरनवा ध्यासनवाच्या मंचामुळे, एकविरा म्युझिक सारख्या लेबलमुळे गायला मिळतंय. सो हाऊ डज इट फील? कसं वाटतंय? ॲक्च्युली इट फील्स अमेझिंग बिकॉज एकतर मी ह्या एजमध्ये मला माझं नवीन गाणं मिळतं ते माझ्यासाठी खूप सुपर्ब एक्सपिरियन्स होता. आणि तेही सूरनवा ध्यासनवाकडून एवढं सुंदर गाणं मिळालं, ते पण आईवर गाणं होतं. तुम्ही ऐकू शकता अवधूत गुप्ते ऑफिशियल चॅनलवर ते अजून आहे आणि ते खूप सुंदर आणि सगळ्या बाकी प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा आहे ज्यांना ऐकायचं असेल तर. तुला खूप शुभेच्छा. तुझं आत्ताचं गाणं खूप छान होते आणि या निमित्ताने तुम्ही आता लाईव्ह परफॉर्मन्सेस करायला लागलेला आहात. इतक्या मोठ्या क्राऊडचं प्रेम आणि इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या प्रेक्षकांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे. खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. दिशा पॅपिच.
मस्त झालं गाणं. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना प्लीज सांग आपला फिनाले बघायला. हो, तुम्ही सगळे नक्की 31 डिसेंबरला सूर्य नवा ध्यास नवाचा फिनाले नक्की बघा. खूप मजा येणार आहे आणि तुम्हालाही खूप मजा येणार आहे. आणि त्यात अनेक सरप्राइजेस सुद्धा आहेत. सरप्राइजेस खूप आहेत. ऑफकोर्स. थँक्यू सो मच अंतरा. थँक्यू. थँक्यू. आणि आता आणखीन एक सरप्राईज तुमच्यासाठी. सूरनवा ध्यासनवाच्या या सीझनमध्ये ज्याने अगदी अकोल्याहून येऊन आपला एक वेगळा ठसा या स्पर्धेवरती या सीझनवरती सोडला, तो गायक आता इथे येतोय. जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया गोपाल गावंडेचं.